नाही चुकले जन्म मरण त्वरिते प्राण्यांच्या कर्मफळानुसार गुणांचा उद्देश होत असतो. लक्षात ठेवा, सत्वम रजस्तम इति गुणाः. गुण किती रे? कोणते? ते श्लोक पाठ पाहिजे. कोणता? सत्वम रजस्तम इति गुणाः. हे गुण कुठून आले? कुठून आले गुण? प्रकृती संभवा. आणि हे गुण माणसाला म्हणजे जीवाला बांधतात. निबद्धन्ति महाभावो देहे देहिना उभयम. हे गुण काय करतात? बांधतात. आणि जे लोक या गुणाच्या पलीकडे गेले ते जीवनमुक्त झाले. असं काय झाले? पण कधी कधी हे गुण माणसाला फसवतात. उदाहरणार्थ, ही 3 गुण आहेत. कधी सत्वगुणाचा उत्कर्ष होतो, तर कधी रजोगुणाचा उत्कर्ष होतो, तर कधी तमोगुणाचा उत्कर्ष होतो. तमोगुणाचा उत्कर्ष झाला की माठ्या इथून उठतो, तिकडे जाऊन जातो. कारण निद्रा आलस्य प्रमादोत्थम. पुढे काय? तामसमुदाय. निद्रा, आलस्य, प्रमाद आणि नेहमी नेहमी चुका करणे हे कशाचं लक्षण आहे? तमोगुणाचं लक्षण. मग तमोगुणात न सापडणे, रजोगुणात न सापडणे आणि त्याच्या पुढची गोष्ट सत्वगुणात न सापडणे, तो जीवनमुक्त पुरुष. कोण आहे तो? आणि तो जीवनमुक्त पुरुष ब्रह्मरूप झालेला असतो. असा विषय. काय करायचे? ब्रह्मरूप व्हायचे काय करायचे? या 3 गुणात सापडायचं. पहिला महत्वाचा कोणता गुण आहे? बंधनाला कारण गुण आहे तमो. याचा अर्थ आहे निद्रा लस्य प्रमादोत्थम तामसमुदावृतम. याचा अर्थ आहे काय? अर्थ आहे काय? याचा अर्थ आहे हे बंधनाला कारण आहे, पण झोपूच नये, आळस करूच नये आणि चुका करू नये. त्या गोष्टी जरा जमल्या तो तमोगुणाच्या बंधनात. याचा अर्थ असा नाही झोपूच नाही म्हणजे नेहमी जागृत राहावं असा अर्थ नाही. झोपूच नाही याचा अर्थ आहे निद्रेच्या औषधी मानवलीचे कालाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे. तेव्हा ते नख काढायला लागला वाटत असं ना. म्हणजे हे काय ही वेळ का नख काढायची? नख काढू नये असं नाही. उलट नखा न काढणे हे आरोग्याला घातक आहे. पण भलत्या वेळा भलत्या गोष्टी जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुन काय म्हणणार? हे आमचे भाऊ आहे, तेव्हा यांना मी मारणं म्हणजे जास्त नाही. तेव्हा यांना न मारता जिवंत ठेवणे हे योग्य आहे. काय म्हणतात? मला याची दया आहे. श्रीकृष्ण काय म्हणतात? मूर्ख आहेस. काय म्हणला? मूर्ख आहे. दया आणि याची दया कशाला करायला पाहिजे? ते म्हणे का रे तू मला सांगतो याची दया करतो, मग तू बटामाची कशी दया करतोस? त्याला काय नाही मारत? आमच्या भावात तू मारायला सांगतो का नाही? तुझ्या भाव तू का नाही मारत? मग ते मी तसं नाही आलं. मी तुला तुझ्या भावाची हत्या करायला सांगत नाही.
मी तुला तुझ्या गुरुची हत्या करायला सांगत नाही. मग या कोण भाऊच येत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण ते लक्षात ठेवा का, काय एका पोटात जन्माला आले म्हणजे भाऊच आहेत असं काही नाही, किंवा एका जातीत जन्माला आले म्हणजे ते आपलेच आहेत असंही काही नाही. हा लोकात दोष आहे. आणि हा समाजवाद सगळ्या ठिकाणी वाढलेला आहे. आपले माणसं जे लोक ज्या मरणाचा विचार करतात ते आपले आहेत का मग? काय याचं नाव आहे मोह. याचं नाव काय आहे? कसं नाव मोह आहे? जे लोक आपल्या मर्माचा विचार करतात त्यांना आपण आपलं म्हणतो, ते आपले नाही, त्यांना आपण आपलं म्हणतो. पण ते आपण म्हणतो. याचं नाव काय आहे? मोह. जरी समजा एका पोटात जन्माला आले, एका जातीत जन्माला आले, एका गावात जन्माला आले म्हणजे ते आपलेच असा अर्थ होत नाही. मग आपलेपणाची व्याख्या काय आहे? आपलं कोणाला म्हणावं? जो आपल्या मनाप्रमाणे राहतो. नाही, जो आपल्या हिताचा विचार करतो. काय? जो आपल्या हिताचा विचार करतो त्याला म्हणतात स्वजन. आणि अजून काय म्हणतो? स्वजनाने कथा म्हणतो बा सखेनं श्याम माधव. माधवा स्वजनाच्या हत्या करापासून कसे काय हो? हे म्हणणं बरोबर आहे, पण ते आपले नाहीत ना. हा महत्वाचा मुद्दा आहे. किशोरला कधी कधी म्हणते महाराज आपले लोक सुधारले पाहिजे. मग ते आपले नाहीतच ना, सुधारतील कसे काय? मग याचं नाव आहे मोह. मोह धरले ऐसे होईल. काय होईल? असती प्रतिष्ठा जाईल. हळूहळू बोला रे, मनातल्या मनात. काय म्हणतात? मोह धरलिया ऐसे होईल. कैसे होईल? असलेली किंमत जाईल. काय कारण याला काय वाटलं? सूर्य आपलं. सूर्याला काय वाटलं? कोवड्या मोठा बदमाश. त्याला मारधर कोंबड्याला मारून टाकलं तर सगळी जमीन आपली. आणि हे सख्खे भाऊ जरी असले ते पक्के वैरी आहेत हे त्याला माहित नाही. एक नाटक आहे बा, सख्खे भाऊ पक्के वैरी. काय मग आपला कोण आहे? आपले त्याचा विचार जो करतो तो आपला. तसं तुकाराम महाराजचं म्हणणं आहे, आपले कोणीच नव्हते. आणि आपला जर असला तर कोण आहे? देव माझा मी देवाचा. त्यात गंमत असे, देवाला माझं म्हणण्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण नष्ट होता. काय? देवाला माझं म्हणण्यामध्ये रजोगुण तमोगुण काय होता? नष्ट होता. आणि नाते संबंधी जे लोक आहेत, चांगल्या भाषेत रक्तसंबंधी जे लोक आहेत, त्यांना माझं म्हणण्यामुळं रजोगुण आणि तमोगुण खवळतात. काय होते? काय होते? रजोगुण आणि तमोगुण खवळतात. ते खवळले म्हणजे मन चांगलाच भोवऱ्यात सापडला. म्हणजे अभिमन्यूसारखी अवस्था होती महाभारतात. म्हणून माझं म्हणायचं ठरलं कोणाला म्हणावं? देवाला माझं म्हणा. तसं पाहिलं तर आपले कोणीच नव्हते, आपले कोणीच नाही. आपण जे इथे आलो या या पृथ्वी तळावर कशा करता आलो? कशा करता आलो? जन्म मरण खऱ्या नाही केली कर्मे ती मागील भोगाया, आता घडती ते याचे समर्पाया. अशा करतायच्या. प्रत्येक जीव जो येतो तो आपले कर्म बघण्याकरता येतो, आपले कामं करण्याकरता येतो. हे ध्यानात ठेवा. तेव्हा साऱ्या माणसाने हा माझं ऐकत नाही असा आग्रह धरू नये. तर तो कशाला आला? कर्म भोगण्याकरता. त्या कर्म बघायला असं.
विचार असला की शहाणे माणसं दुःखी होत नाही. काय कधी कधी असं दिसते शहाणे माणसं सुद्धा रागावतात. याचा अर्थ लोक करतात ते दुःखी झाली, तसं नाही, तसा अर्थ नाही. त्या दुःखी होण्याचा अर्थ असा आहे की या सर्व लोकांना आज्ञाधारकत्व काय असते हे समजा, हा त्याचा उद्देश असतो. अरे बोललो कडे जास्त आहे, बाहेर जाऊन बोल नाही का, आम्हाला ऐकू तुमचं मनातल्या मनात बोलला नाही काय सांगतो. आता मी सांगतो गाडगे गोवाची पद्धत, गाडगे कोणाच पाय पडले आणि पाय पडायला जास्त गाडी फटकन मारायचं म्हटल्या गाडगे काय करायचं आहे. पण काही काही अतिश्रद्धावादी लोक असे त्याचे पाय पडत जात असते, मार खात पण पाय पडत काय करायचे. हो आणि फटका बाबू असा त्या त्यांना हळून आणलं ते मोठा आवाज येतो. मग मी ते ध्यान करतो, मी कोणा पाय पडू देऊ. मग बळराम कष्ट मला नाही समजावून सांगितलं, पण मी हे गवळी महाराजचा आचार्य महाराज ते काय पाय पडायचं काय. मग त्याने मला दुसरा मंत्र सांगितलं, ते आपल्या पाय पडले की आपण त्या पाय पडा म्हणजे पिठं पाठवते. ती त्याने सांगितलं गोष्ट खरी, पण मी त्याचा विचार केला हे काही बरोबर नाही. पण बऱ्याच काळच्या अभ्यासानं असं त्यांना लागलं की आपण जर समजा कोणा पाया पडून दिले नाही तर समाजामधली लीनता नावाची वस्तू नष्ट होत नाही. लीनता नम्रता, तेव्हा लीनता नम्रता लोकांच्या असणं आवश्यक आहे. आणि लीनता नम्रता हेच उद्धाराचं खरं साधन आहे. तेव्हा साधू संतांनी जी परंपरा काढली पाया पडायची ही बरोबर आहे असं माझ्या उशिरा झाला. काय पाया पडणे म्हणजे त्यांच्या चरणी लीन होण्यासारखं काय रे. किंवा विनय संपत्ती नम्रता आणि लीनता जगा धाकटे होईजे ते जवळीक माझे असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. भगवान असं म्हणतो की सगळ्या जगाला नम्र होणे हे पाया पडणे याचा अर्थ काय हो. नम्र झाला भूता त्याने कुंडली अनंता आहे तुकाराम म्हणता भूता. आणि जगा धाकुडी वैद्य जवळ माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणते पा कसं आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे तमोगुण वाढला म्हणजे माणसं उर्मट होतात. कसे होतात रजोगुण वाढला की माणसं चंचल होतात. तेव्हा रजोगुणाची निवृत्ती करण्याकरता आणि तमोगुणाची निवृत्ती करण्याकरता तुमच्या दृष्टीने एकच उपाय आहे, तो म्हणजे अभ्यास करणे, पाठ करणे. पाठ करण्याने अभ्यास केल्याने वृत्ती अंतर्मुख होते काय होते. आणि जेवढं तुम्ही असं पाठ करसाल तेवढी तुमची बुद्धी वाढते. पाठ करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते की त्या ऐकलंच तिला पाठवून जातं काय होते. हो असं सांगतात की शंकराचार्याला त्यांच्या शिष्याने एक पुस्तक लिहिलं होतं आणि ते त्याने वाचलं शंकराचार्य ऐकलं. पुढे कालांतर त्या घराला लागला की ते पुस्तक जुळून गेले. मग शंकराचार्याला सांगायला गेलं की महाराज असं झालं ते म्हणजे कागद घेऊन ये आणि मग जे आठवतीवर वाचून दाखवलं ते आठवते लिहून. तर शंकराचार्य तो ग्रंथ जसाच्या तसा सांगितलं. याचा अर्थ काय आहे. कशा नष्ट झाले. अभ्यासाने म्हणजे पाठांतर. आता पाठ करायची संस्कृती हे शाळा मास्तरने नष्टच करून टाकली. कारण तुझे बाप मास्तर भांडायला आमच्या पोरात नाही आलं चालते पण मारायचं नाही. आणि मारल्यानं पाठवून होती असा अर्थ नाही, पण मारल्याने धाक निर्माण होतो आणि धाकाने ते अभ्यास करतात. काय झालं आता काय झालं आमच्या पोराला मारायचं नाही, त्या पोरा मारायचंच नाही, ते अभ्यासच करत नाही, जीव खोड्याच करते म्हणून काय होते. आणि ते खोड्या करत असल्या कारणानं त्याच्याकडून पाठ होतच नाही आणि पाठ होत नाही म्हणून परीक्षेत नापास होतो.
मग महाराष्ट्र सरकारनं विचार केला हे पोरं नापास झाले की काय करतात आत्महत्या करतात मग त्याच्यापेक्षा तू पास परीक्षेत घ्यायची नाही पास. मग पुढे एक प्रश्न निर्माण झाला काय प्रश्न निर्माण झाला की मूर्ख शिक्षक असलेला असताना विद्यार्थ्यांना शिकवण काय म्हणून सरकारनं CET BEd अशी काही परीक्षा काढल्या की जे बुद्धिमान खरंच बुद्धिमान आहेत ज्यांना विद्येची आवड आहे ते खरंच विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता या परीक्षा काढल्या त्यात जे पास होतील ते शिक्षक नाही काही दुसरं काही नसतात. तुमच्या बापाचा अतिरिक्त करून सरकार मायबापाची कृपा काय एकच पोरगं पाहिजे आता दुसऱ्याला पोरगं पाहिजे आणि ते जर गेलं काय म्हणजे पुत्र राजीपाळी आली म्हणून बापही पोराला मारून सहन करत नाही मास्तरही पोराला मारत नाही कारण तुझा बाप मास्तरचा अपमान करते म्हणून परिणाम काय झाला मास्तर विचार करते आपल्या पगाराला काही कमी काय ते मूर्ख राहिलं तर राहिलं आपलं काय झालं पण परिणाम काय झाला कोणीच पाठ केलं कोणीच अभ्यास केला हे झालं सर काय झालं ते मानतं म्हणून असं तुम्ही जाणते पोरा लहान पोरा निवड सोडून द्या आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्ग समजला पाहिजे. उद्याचा भविष्यकाळ तुमचा आहे जो अभ्यास करील त्याचं जीवन सुखी होईल जो करणारच नाही त्याच्या जीवनामध्ये दैन्य दुःख आणि दारिद्र्य हे राहणार काय म्हणून या दैन्य दुःख दारिद्र्याच्या निवृत्ती करता एकच उपाय कोणता उपाय आहे पाठांतर अभ्यास करा. कोणता उपाय आहे अभ्यास करा. अभ्यास कर अभ्यास एक समर्थ होसी मत्कर्म परमो भव ज्ञानेश्वर महाराज लिहितात विषयी आर्य पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अभ्यासाने या गोष्टी साध्य होतात तेव्हा उथळपणा बुद्धीचा सोडून द्या सखोल व्हा गहन व्हा विद्वान व्हा आणि त्याला प्रतिबंध काय आहे मुख्यतः रजो आणि त्याच्या मागून तमगुण काय करतो पुस्तक घेतलं की झोप मानतो काय करतो असं पुस्तक घेतलं मन मार काय मग तमोगुणाचा परिणाम काय आहे निद्रा आलस्य प्रमाण म्हणजे चटा मारणे काय झाले आपण सोडलं काय हो अरे गड्या टाकीचं पाणी तू कसं काय सोडलं रे बंद केलं काम देऊ अरे बंद करायचं काम सुरू केलं बंद करायचं काय काम हे जे चटा मारणं आहे याचं नाव काय आहे याचं नाव काय आहे तेव्हा हे जे 3 गुण आहेत या 3 गुणा हे तिन्ही गुण काय प्रकृती संभव काय हे कसे तर हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आणि गुणसंख्येने बदनाट हे त्यांच्या गुणाप्रमाणे गुणावरून गुण शब्दाचा अर्थ होतो बंधन असा गुण म्हणजे काय बंधन. तुम्ही म्हणसाल की गुण शब्दाचा अर्थ बंधन तुम्ही कसा काय केला काय तर याला प्रमाण आहे ज्ञानेश्वर माझी कोरी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या गुणी बोलले. गुण म्हणजे दोरा असं सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या गुणी ओढिले तैसे सभायंत्री यातले नियाविष. जर सोन्याचे मणी केले सोन्याच्या मनात सोन्याचा दोरा घातला याचा अर्थ काय अंतर्बाह्य काय आहे सोनं आहे का नाही म्हणजे गुणशब्दाचा तिथे काय केला दोरा. तो दोरा काय करतो मण्याला बांधून ठेवतो धरून ठेवतो. वा
तसं ही छडी काय करते? काय करते छडी? मुलांना उथळपणा जाऊ देत नाही, अंतर्मुख करते. अभ्यासात रमते यत्र दुःखांत निगच्छति. जे अभ्यासात रमतात त्याच्या दुःखाचा अंत. काय सांगते? एवढ्यासाठी तुम्ही गीता पाठ करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्ग दिसेल. काय सांगतात? दुःखांतंच निगच्छति, त्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यावेळी अभ्यासात रमते यत्र, ज्याचं चित्त अभ्यासात रमते, रममान होते, त्या दुःखाचा अंत. आणि किती रममान होते? अभ्यास करता 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 इतका रममान झाला त्याला जेवायचं बांधण्यात. मग आम्ही खरंच समजू की आता हे अभ्यास रमले, आता आपलं कार्य संपलं. मग आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही. काय लक्षात ठेवा, छड्या मारणारा गुरुजीला पोरांना मारायची हौस नसते. पण तो छडी का मारतो? कारण त्याच्या मनात दया आहे की याच्या निमित्तानं काय होईल, हा अभ्यास करत आणि याच्या दुःखाचा अंत. एक सूचना मधात सांगतात की कधी कधी सत्वगुण वाढला असता असं आपल्याला वाटते की आपलं काम झालं, परी ते आवघी नागवण, पण ते फसवेगिरी आहे. होता सत्वाचा विवेक वाटे मी ते ब्रह्म एक, परी त्यावघी. कारण जन्म मरणाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे खरं फळ आहे. आणि ते जर मिळालं नाही तर ते काय फसवेपणा झाला का नाही? पुढे वाचा. ज्यावेळी सत्वगुण रजतमाचा पराभव करून रस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. काय कसं आहे? हे 3 गुण आहेत आणि हे 3 गुण नेहमीच कुस्त्या खेळतात. काय करतात? कारण यांच्यामध्ये वाढ नाही, तू बडा का वैवड. मग सत्वगुण काय करतो? रजस्तमश्चाभिभूय, म्हणजे रजगुणाचा तमोगुणाचा पराभव करून हात त्याच्या वर जाऊन बसतो. ज्यावेळेला सत्वगुण वर जाऊन बसतो त्यावेळेला सर्वद्वारे श्रीस्मिन प्रकाश उपजायते ज्ञानं तदा विद्या. काय सांगतात? ज्यावेळेला सत्वगुणाचा उदय होतो त्यावेळेला काय माणसाला हलका हलका वाटते, आपण हुशारी असं वाटते, आता आपलं सगळं काम झालं असं वाटते. पण ते वाटणे म्हणजे सत्वगुणाची फसवेगिरी. तेव्हा त्याच्यात राहू नका, आणखी प्रयत्न करा. काय जसं म्हणजे कसं? आता असं झालं माठ्याला या शाळेत किती मार्क होते? किती मार्क होते? 91%. पण मी तुम्हाला सूचना सांगतो, ते मार्क खोटे. ज्याला 94% ते खोटेच मार्क आहेत, ज्याला 91% ते खोटेच मार्क आहेत. म्हणजे खरे मार्क कोणते? मग आता बोर्डाची परीक्षा आहे ना सब्जेक्ट याची बोमड्याची, ते मार्क खरे. काय कसं आहे? ते मार्क खरे. आणि तेव्हा आमचं म्हणणं असं आहे, आम्ही तुम्हाला 91% मार्क दिले, पण ही मार्काची जी पातळी हे तुम्ही घसरू देऊ नका. अर्थात तुम्हाला 10व्या वर्गामध्ये इतके मार्क भेटतील इतका अभ्यास करा. काय सांगतो? आणि माझं हे म्हणणं आहे, हे तुम्हाला सावधान करणे. काय तुम्ही असं समजू नका आपल्याला 91% मार्क आहे, आपल्याला काही कमी नाही, आपण लय हुशार हो. तो हुशार नाही, तू लय कधी आहेस. हे आम्ही तुम्हाला सूचना देते, मास्तर नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण मी मास्तरचा मास्तर हो. एकदा मला मुख्यमंत्री निघाल पोराला मारता, मास्तर मार. मला अरे तुला समजत नाही, मी मास्तरचा मास्तर काय. मी तुम्हाला खरं सांगतो, हे जे 91% माठ्याचे मार्क आहेत ना ते खोटे आहेत. कारण माठ्या 91% मार्काच्या लायकीचा नाहीच. मग खोटे दिले कशा करता?
आम्ही एवढ्या करतो म्हणजे एवढे मार्क दिले की तू या मार्काची पातळी कमी होऊ देऊ नकोस आता. आणि इतका प्रयत्न कर. आमचा एक गुरुबंधू वर्गबंधू होता, तो रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. केव्हा बसायचा? 6 वाजेपर्यंत बसायचा, तर 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. किती वाजता? कारण आता या दिवसात 6 वाजता अंधार पडतो का नाही? मग अभ्यासाला बसायचा आणि लवकर जेवायचं, 5 वाजता जेवायचं. जो बसायचा 10 वाजेपर्यंत उठत नव्हता. आम्हाला असं दिसत तुमचं तुम्ही 11 वाजेपर्यंत मस्त्याच करता. त्या मस्त्या करणे हे तुमचं कर्तव्य नाही. तुमचं कर्तव्य हे बुद्धीची खोली गाठणे, विद्येचा पार, विद्येचा शेवट गाठणे, काय पारदर्शी बने, काय पारंगत बने, काय हे तुमचं ध्येय आहे. तेव्हा अजूनही हुशार व्हा. काय आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्यात. तुकाराम महाराज बरोबर आहे, सकळाचे पाया माझे दंडवत. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्या पाया पडतो गधडी हो. मी मुद्दाम त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, तुम्ही पाया पडता किती नाही तर त्या तुकाराम महाराजांमुळे तुमच्या पाया पडलं नाही, पण छत्र महाराज पाहिजे होते. पण तुमचं जर त्यात कल्याण होत असेल तर तुकाराम महाराजांनी लहानपणा स्वीकारला. काय म्हणजे सकाळाचे पाया माझे दंडवत, मी तुझ्या पाया पडतो पण तुम्ही अभ्यास करा. तेव्हा पामुने झोपाला वाढला तर मग काय असं कसं आहे. आणि कदाचित एखाद्या वेळा तुम्हाला वाटलं की आता आपण हुशार आहोत, तर तो सत्वगुणाचा उत्कर्ष आहे. तुम्ही खरे हुशार नाही. काय पैशावरी नागवती चुकीचं आहे. म्हणा सत्वगुणाच्या अतिरेका मी असं समजू नका की आपण सुधारलो. पुढे त्यावेळी जीवास मी ब्रह्मरूप आहे असे स्फुरण घडायला लागते. आपण हुशार आहोत असे जरा स्फुरण बुद्धी स्फूर्ती निर्माण होते. हा सत्वाचा अतिरेक वाटेल ब्रह्म एक म्हणजे असं वाटू शकते, पण ते काही खरं नसते. कारण तो सत्वगुणाचा परिणाम आहे. सत्वगुणाचा परिणाम. सत्व रजस्तमेती गुणा आहे. इथे गुण म्हणायचं कारण बंधना कारण, जे बंधना कारण असते त्याला गुण म्हणतात. कसं आहे अगदी व्यवहार सुद्धा समजा सुधारा तुला पळायला टाकायचा काय झाला गुण भिकावर येतच नाही. काय झाला नाही गुण नाही झाला तर अवगुण. मग कधी कधी अवगुण सुद्धा सुखाला कारण आणि गुण सुद्धा दुःखाला कारण. काय कसं सांगणार का? म्हणून ग्रंथकाला गुणापी बंद करा भवती. ग्रंथकार गुणापी बंद करा भवती म्हणजे गुण सुद्धा बंधनालाच कारणीभूत काही नाही. जगात सुखी कोणी गुणी का अवगुणी कोण सुखी जगात? जगात सुखी कोण आहे? कोण आहे? गुणी सुखी आहेत का अवगुणी सुखी आहेत? अवघड सुखी. कधी कधी गुणी सुद्धा सुखी असतात आणि कधी कधी अवगुणी सुद्धा सुखी असतात. कसं आहे एक ध्यान ठेवा, अवगुणी माणसाला कधीच किंमत नसते, गुणवानाला किंमत असते. हे आढळ सत्य. कसं आहे हो
म्हणजे अंतिम विजय कोणाचा आहे? गुणांचा. गुणवानाचा विजय. अवगुणाचा शेवटी शेवटी काय? अवगुणाचा शेवटी काय आहे? नाश आहे. गुणवानाची पूजा होते. गुणपूजा देवा आवडे विशेष. म्हणून हृदयात स्थानवी देवाच्या अंतकरणात गुण असतात, गुणवान लोक असतात. अवगुणी लोकांची शेवटी फजिती होती. म्हणून सत्यम एव जयते. म्हणून सत्याचाच विजय होतो. असा कधी कधी असत्याचा विजय होतो, पण अंतिम सत्य काय? सुखालाच काय. पुढे हे जे रजोगुण आणि तमोगुण आहेत हे नष्ट होतात आणि जो सत्वगुण आहे असं वाटते. असं वाटते, असं वाटते. पण कोणाला वाटते? मग या जीवास असं वाटतं की मी ब्रह्मरूप झालो आहे, पण तसं काही नसते. तसं काही नाही. जसा एखादा माणूस त्याला बायको भेटली, आता आता पण मोकळे झालो. कशातून मोकळा झाला? भावाच्या बंधनातून, बापाच्या बंधनातून, बहिणीच्या बंधनातून, भिकाऱ्याच्या बंधनातून. भिकाऱ्याचं काय बंधन आहे? भीक मागायला आले नाही, ते आमचंच घर आहे, ते मोठ्या घरी आहे. काय म्हणतो? काय म्हणतो? काय हे आमचं घर. आमचं गेले, आम्ही त्यातलेच आहे, मोठ्या घरी. भिकाऱ्याच्या बंधनातून, बहिणीच्या बंधनातून. बहीण आणि कोणा घरी जाते? मोठ्या अर्थात ब्रह्मरूप व्हायचं असेल तर या 3 गुणांचा त्याग करावा लागतो. म्हणजे गुणातीत व्हावं. कारण ते लिंग स्त्री गुणाने तान भगवती प्रभू. या 3 गुणाचं उल्लंघन करण्याचं कसं करायचं आणि त्याचे लक्षण कसे? गुणते कैसे किती बांधिते कवणी रीती ना तरी गुणात चिन्हे काय. या इतक्या गोष्टी समजल्या म्हणजे माणूस मुक्त झाला का नाही त्याचं त्याला समजतं. विचारायचं काम आहे. मग कधी कधी व्यावहारिक दृष्टीनं अवगुणी मुक्त होतात आणि पारमार्थिक दृष्टीनं गुणवान मुक्त होतात. पुढे अर्थात हे जे गुण आहे हे बंधनाला कारण आहे. जसं की सोन्याचा जरी दोरा गुण म्हणजे दोरा. दोरा कशावरून? ज्ञानेश्वर मला सांगतात सोनियाचे गुणी होईल. सोन्याचा जरी दोरा असला तरी तो त्याचे मणी आहे त्याला बांध. नाही, सोन्याचा जरी दोरा असला तरी तो दोराच आहे. दोरा त्याला म्हणतात जो बंधनाला कारणीभूत आहे तर दोरा म्हणतात. नाही, दोरा काय करतो? फाटलेल्या दोरी वस्तू एका जागेवर जोडतो. म्हणजे बांधतो. मग बंधना कारणीभूत त्याचं नाव काय आहे? दोरा. हा म्हणजे साधकाने हे पा ए पोरा तुझ्या नाकात दोरा. म्हणजे दोरा नाकात जरी दोरा घातला तरी काय करतो तो? नाकात दोरा कशाने घालतात? कशाने घालतात? पहिला महत्वाचा मुद्दा, नाकात दोरा कोणाचा असतो? कशाने घालतात? ते आवडलं पाहिजे. म्हणजे ते वापरलं म्हणजे आवडलं. तुझे गोरे वापरले का नाही त्याच्या नाकात दोरे घालला. तू असं दाबलान बारकी सोयी जाडी बारकी सोयी म्हणजे असं जाडी सोयी असते बारका दाबल यांच्या नाकात दोरे घालला म्हणजे जर वापरत काय नाही. पुढे म्हणून साधकाने सावधान राहिले पाहिजे आणि शुद्ध प्रकार. पहिला महत्वाचा मुद्दा सावधान राहणे म्हणजे मनाचा निग्रह करणे, दक्ष राहणे. आणि बेसावध राहिला म्हणजे मग तो वापरतो म्हणजे मग त्याच्या नाकात दोरा असतो. म्हणजे दोरा बंधनाला कारणीभूत होतो. आणि दोरा कशा करता घालतात? त्यांना अवैध आचरण करू नये. कशाने घालतात? अवैध आचरण करू नये. हो. पुढे म्हणून
साधकाने सावधान राहिले पाहिजे, सावध आले पाहिजे, कारण त्याची नागवण होऊ शकते. नागवण होणे म्हणजे नुकसान होणे, हानी होणे. थोडक्या शब्द नागवण म्हणजे त्याचं धोत्र सोडून निघून जाते. नागवणे म्हणतात का नाही? मग काय झालं का? नुकसान झालं का? हानी झाली? नुकसान झालं. नुकसान नाही, नुकसान. मग इंग्रजांनी काय केलं? सगळ्याचे धोतर सोडून दिले. काय केलं मग? हा, काय केलं? आणि पुरीचे साड्या लुगडे घेऊन गेले. माझं काय म्हणते? जगे. जगे म्हणजे नाही करू शकते असं. कारण शास्त्र आहे, विकच्छ पुरुषाला नागवा म्हणतात. काय म्हणतात? कोणा म्हणतात? हा, विकच्छ पुरुष. विकच्छ म्हणजे त्याला काष्टा नाही, ज्याला काष्टा नाही त्याला नागवा म्हणतात. मग आता पोरी आणि पोरं हे कसे रे? विकच्छ म्हणजे नागरी. म्हणून सांगतात विकच्छ राहणे पाप आहे. काय? आणि विकच्छ राहणाऱ्याच्याच भोवती बलात्कारासारखे पाप घडतात. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की तू धोतर नेसा. धोतर नेसणाऱ्या आणि लुगडे नेसणाऱ्या पोरी वापर हे कधीच पापात तोड करत नाही. असं काय सांगावं मूर्खा, काय सांगू? हे वापरले आहेत ना कुत्रे. हे नाही, वापरलेला कुत्र्याला थोडा दगड जरी आणला कॅन कॅन करते, पण वापरणं सोडत नाही. अर्थात हे यमपंथानं चालले. कोणीकडे झाले? यमाच्या घरी चालले. अरे ते जाऊ नको, ते मरण आहे. पण ते काही नाही बरोबर. दुसरं काय करावं आता? बरं पुढे विकच्छ राहणे पाप आहे. विकच्छ म्हणजे ज्याला काष्टा नाही त्याला विकच्छ म्हणजे. पुढे म्हणून हे सगळं राज्य कोणाचं आहे? नागीवा लोकांचं. पुढे आता कोणाचं जसं राहणं ज्याला आगा पिछा काही नाही त्याला नागवा म्हणतात. पिछा म्हणजे मागून खसले जाते, आगा म्हणजे इकडून खसले जाते. आणि त्याला आगा पिछा नाही तर त्याचं नाव काय आहे? नाग. मग नागी कुठे राहतात? कुठे राहतात नागी? कधी. बरं. आणि काष्टी कुठे राहतात रे? त्याला कापड केलं तर गुलाबापर्यंत काष्टीत म्हणते. अर्थात त्याने साधना मार्ग बंद करू नये, कारण जो शमदमादी साधन संपत्ती, जो ज्ञानयोगाचा जो मार्ग आहे म्हणजे जो जीवनमुक्तीचा मार्ग आहे, त्याला तो अर्थात बंद करू नये. कारण त्याला जर तो बंद केला, बंद करून याचा अर्थ शास्त्र आणि गुरु यांची मर्यादा ओलांडून जाऊ नये. काय सांगतात? तस्मात शास्त्र प्रमाणंते. आणि शास्त्र कोण लिहिते? गुरु लिहितात. म्हणून शास्त्र आणि गुरु यांच्या मर्यादेचं उल्लंघन करू नये. केलं तर पुढे भयंकर दुःख होणार आहे. पुढे अर्थात आता दोन बाजू आहेत. तुकाराम महाराज सांगतात की बळीराजानं गुरुचं ऐकलं नाही तर उद्धार झाला. काय? पण दुसरी बाजू असे, गुरुचं नाही ऐकल्यामुळं त्याचं सगळं राज्य घेणं वाटलं झालं. नाही काय झालं? राज्य गेलं त्याचा जीव गेला, हा? जीवही गेला. जीवही गेलं, काहीच नाही राहिलं. म्हणजे दोन बाजू आहेत. उद्धाराची बाजू पाहिली तर तुकाराम महाराज सांगतात
की बळीने आंधळा शुक्र केला. म्हणजे बळीराजानं शुक्राचार्याचा अपमान केला. बळीराजानं गुरुचं ऐकलं नाही, त्याला देवाची प्राप्ती झाली. पण व्यावृत्तीने विचार केला तर बळीराजानं गुरुचं ऐकलं नाही, मग त्याचं राज्य गेलं, त्याची फजिती झाली, दारिद्र्य आलं, आणि शेवटी जीवही गेला, सगळ्या घरातल्या रडू लागल्या. तर पातळा धकले नेऊन म्हणजे उसका दफन कर दिया. काय केलं मग मातीत घेतलं, मग दफन केलं. पुढे म्हणजे सोनार ज्याप्रमाणे रत्नाची पारख करून रत्न घेतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा ज्ञान पारखून ज्ञान. लक्षात ठेवावं, पाणी पिना छान की गुरु करना पहचान की. काय पाणी पिना छान की, छान की म्हणजे गाळून चढून, कारण कसरत तुला जाऊ नाही म्हणून. आणि गुरु करना छान पहचान की म्हणजे गुरु परीक्षा करून करावा. कारण गुरु करण्यामध्ये काही चूक झाली तर शेवटी मोठा अनर्थ घडतो. काय गुरु तो करावा सुदान, परब्रह्मी याचे मन झाले सर्वदा तल्लीन, नेने मात तुझ्याचे त्याचे धरावे चरण. कारण गुरु करण्यात चूक झाली असता अनर्थाची प्राप्ती आहे. आणि पाणी छानके नाही पिलं तर आरोग्याला धोका आहे असं. मग दोन्ही गोष्टी, एक गोष्ट एक कबीर महाराज. तर कबीर महाराज रस्त्यात खडे येत नाही, कबीर महाराज नाही, दादू दादू दादू. कारण उत्तर हिंदुस्थानामध्ये दादू पिंजारी नावाचे थोर संत होते. काय जे निसंद असे ना इथे ते संप्रदायाचे दादू पंथाचे थोर मोठा संत होते. मग एक सावकार आपण ज्याला भेटायचं कधी कधी असं की त्यालाच आपण भेटतो पण तो ओळखायचा. असं झालं त्या सावकाराचं, तो स्वतः दादूकडे गेला आणि दादूला विचारू लागला की दादू की कुठे आहे, काम आहे. मग तो हसू लागला. का हसला दादू, आता मला कोण विचारतो का दादू कुठे आहे, काय म्हणतो असं करा. सावकाराचा चाप्पल चांगला आणला होता, असा मोकळा हातकून घेतला आणि रागाला गेला. पुढे गेल्यानंतर पुढे एक झोपडी होती. किंवा जी बोलले दादू कुठे काय आहे, ते दादू तुमचे मिले नाही मग नाही ते म्हणे यात्रा पुन्हा पुन्हा झाला. एखाद्याला सांगलं की हे दादू मग त्याला जरा माफी मागितली. दादू काय म्हणता, तुझं बरोबर आहे, गुरु करना पहचान की, साधू करना आपण पाणी पिना. कारण एक मडकं जर घ्यायचं असलं तर बा असं वाजून पाहता, तू थोडंसं ठोकून पाहिलं म्हणतात काय झालं म्हणजे बरोबर काय म्हणला त्याचं, काय म्हणला ठोकून पाहिलं काय, आता बाय मडकं घेऊन काय करतात, ठोकून पाहिलं, ठोकून पाहता. मग तू ठोकून पाहतो काय तर गुरु करा असं बरोबर.